मोबाईल चालत नाही, मग ते आज सारख्या शासनाच्या ज्या चांगल्या योजना या योजनांपासून वंचित राहतात. ते शेतकरी त्यांनी मका पिकवलं, त्यांनी ज्वारी पिकवली किंवा भरड धान्य जे असतं ते पिकवलेलं आहे, पण दुर्दैवाने त्यांच्यापर्यंत ह्या योजना पोहोचत नाही. हे ते आपल्याला नमूद करतो आणि याच्यापुढे असं होणार नाही याची काळजी घेतो. कारण त्यांच्याकडे मोबाईल नसतात, असला तरी एमपीचा मोबाईल आहे, तो आपल्या महाराष्ट्रात चालत नाही. राहिलं शेतकऱ्यांचं खरेदी करत असताना शेतकऱ्यांचा जो माल आला, ज्यांनी नोंदणी केली त्यांचा व्यवस्थित माल घ्या. कोणाची कंप्लेंट येणार नाही याची काळजी घ्या. आणि मागच्या वेळेला ज्या कंप्लेंटी झाल्या आहेत तशा कंप्लेंटी होणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यावं लागणार आहे. आणि खरंच आहे, मागच्या वेळेला जर तुम्ही गोडाऊन दिलं असतं तर 2 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे सुरू झालं. तुमचं सहकार्य की शेतकऱ्यांचं भरड धान्य आहे हे शासनाने हमी भावामध्ये जो शासनाचा ठरलेला भाव असतो त्या भावात घ्यायचं असतं. आपल्याकडे मागच्या कालखंडामध्ये गोडाऊन उपलब्ध नव्हतं. जे आपण चारडीचं मोठं गोडाऊन मानलं ते संपूर्ण फुल भरलेलं आहे. जागा नसल्यामुळे थोडं मागच्या वेळेला हे भरड धान्य खरेदी केंद्र सुरू झालं नव्हतं. मी तहसीलदार महोदयांना सांगितलं की आपल्याला काही करून ते धान्य खरेदी करावी लागेल. त्यांनी मग एक गोडाऊनची व्यवस्था केली. जवळपास आपल्याकडे 6,000 हेक्टर क्विंटल 6,000 क्विंटल जे आहे एक क्विंटल धान्य खरेदी केलं जाणार आहे आणि मका 1,500 क्विंटल खरेदी केला जाणार आहे. याच्यासाठी गोडाऊन नसल्यामुळं थोडं मागच्या कालखंडात सुरू झालं नाही. पुन्हा शासनाने परवानगी दिली, आज आपण हे गोडाऊन सुरू केलेलं आहे. शेतकऱ्यांना केंद्र शासनात आणि राज्य शासनाच्या वतीने हमी भाव आणि मुख्य प्रवाहात आणण्याचा एक हा प्रयत्न शासन सातत्याने करत असतं. दरवर्षी या हमी भावामध्ये वाढ होत राहते आणि हक्काचं किंवा व्यापारात गेलं तर 2 पैसे कमी भावाने द्यावं लागतं, पण शासनाकडे मोजलं तर एक पूर्ण भावात त्यांना भेटतो आणि शेतकऱ्याच्या हातात 2 पैसे जास्त उपलब्ध होतात. हे योजना करत असताना शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्यासाठी ही योजना सुरू केलेली आणि योजनेचा फायदा शेतकरी घेत आहेत. त्या शेतकऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. काही शेतकरी घाईगर्दीत माल विकून टाकतात, त्यांच्याकडे ठेवायला जागा नसते, तर त्यांना एक घाई केल्यामुळे व्यापाऱ्यांकडेच जावं लागतं आणि त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होतं. मी त्यांना हेच सांगेल की आपण घाई न करता जर 1 महिना 1.5 महिना आपलं माल जर थांबवून ठेवला तर आपल्याला हमी भावाचा जो पैसा आहे तो उपलब्ध होईल, त्या भावामध्ये आपलं खरेदी केलं जाईल. तर त्यांनी ही पुढच्या वेळेला काळजी घ्यावी ही एक विनंती शेतकऱ्यांना करणार आहे. आणि तहसीलदार महोदयांना सांगितलं की बुवा व्यवस्थित कोणाची कंप्लेंट येणार नाही, त्या पद्धतीने हे मोजमाप झालं पाहिजे. इथं शेतकरी आला आहे, त्याचे ट्रॅक्टर लागले 2-2 दिवस तो उभा राहतो, असं होता कामा नये. त्यांचे जे नंबर आहे त्यांना व्हॉट्सअपवरती कोणत्या दिवशी जाणार, किती वाजता त्यांचं ट्रॅक्टर इथे आणायचं, अशा सूचना त्यांनी जर व्यवस्थित दिल्या तर गोंधळ जो होतो तो गोंधळ होणार नाही, अशा सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत.